बैलगाडा क्षेत्रात ज्याला देव समजलं जातं असा बकासूर आणि बिनजोड किंग मथुर यांचं तगडं आव्हान असतानाही फॉर्च्युनरचं मैदान लखननं मारलंय. चंद्रहार पाटलांनी आयोजित केलेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीतील हा निकाल अनेक अर्थानं महत्त्वाचा ठरलाय. लखन हा संभाजीनगर जिल्ह्यातल्या मनोहर चव्हाणांचा नंदी. त्यांच्या सोबतीला हिंगोली जिल्ह्यातील सर्जाची साथ होती. आजपर्यंत मैदान पुसेगावचं असो की आणखी कुठलं, पश्चिम महाराष्ट्रातील बैलांनी नेहमीच हुकूमत गाजवली. अगदी झेंडा पंच असो की निवेदक, बैलगाडा क्षेत्र म्हटलं की पश्चिम महाराष्ट्र वरचढ ठरलाय. असं असतानाही मराठवाड्यातल्या लखन आणि सर्जानं ही मक्तेदारी मोडून काढली असं बोललं जातंय. खिलार जातीची पैदास मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात होते. त्या तुलनेत महाराष्ट्राच्या अन्य भागात खिलारीचं संगोपन कमी प्रमाणात होतं. त्यामुळे साहजिकच बैलगाडा शर्यतीची क्रेज पश्चिम महाराष्ट्र आणि आसपासच्या पट्ट्यात जास्त दिसून येते. कालचं मैदान मारल्यानंतर लखनची पूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. लखन हा संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी गावच्या मनोहर चव्हाण यांचा बैल. अल्पावधीतच त्यानं बैलगाडा क्षेत्रात आपलं नाव केलंय. लखनच्या कामगिरीनं मराठवाडा आणि विदर्भातल्या गाडा मालकांना प्रेरणा मिळाली. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मैदान मारलं असून आता लक्ष असेल ते मानाच्या पुसेगावच्या मैदानावर. संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा लखन आता बैलगाडा क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करतोय.